हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्यामध्ये शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ हायड्रोकार्बन, दॅट इज नॉमनक्लेचर ऑफ अल्केन, आणि हे आहे आपलं लेक्चर नंबर 4. लास्ट पिरियडला आपण अल्किल ग्रुपविषयी माहिती लक्षामध्ये घेतलेली होती. त्या अल्किल ग्रुपचं आपण कॉमन नेम पण बघितलं होतं आणि त्याचबरोबर अल्किल ग्रुपचं आपण IUPAC नेमसुद्धा बघितलेलं होतं. आज आपल्याला अल्केनचं कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम लक्षामध्ये घ्यायची आहे. अर्थात कॉमन नेम सिस्टीम ऑलरेडी आपण बघितलेली आहे, कारण कॉमन नेम सिस्टीम इज अप्लिकेबल टू अल्केन ओनली अप टू 4 कार्बन ॲटम, ज्यामध्ये आपण मिथेन, इथेन, एन प्रोपेन, आयसोप्रोपेन, नंतर एन ब्युटेन, आयसोब्युटेन अशा पद्धतीने आपण अल्केन जे आहे ते लक्षामध्ये घेतलेले होते. आता हे जे आपण अल्केन घेतलेले आहे सुरुवातीचे 4, यांना जे कॉमन नेम दिलेले आहेत तेच कॉमन नेम नंतर IUPAC मध्ये ॲक्सेप्ट केले जातात. म्हणजे पहिल्या 4 अल्केनचं जे कॉमन नेम आहे तेच नेम IUPACनी जसंच्या तसं ॲक्सेप्ट केलेलं आहे. अर्थात एन हा शब्दप्रयोग IUPAC सिस्टीममध्ये चालणार नाही. उदाहरणार्थ एन प्रोपेन किंवा एन ब्युटेन याच्याऐवजी नुसतं प्रोपेन किंवा नुसतं ब्युटेन असं IUPAC सिस्टीममध्ये आपण म्हणणार आहोत. आता या ठिकाणी नॉमनक्लेचर ऑफ अल्केन हे आपण हेडिंग लक्षामध्ये घेतोय. बघा, पहा इथे नॉमनक्लेचर ऑफ अल्केन. मी आता सांगितल्याप्रमाणे कॉमन नेम सिस्टीममध्ये कोणते शब्दप्रयोग वापरायची परवानगी आहे? एन, आयसो आणि निओ, आणि ते ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. पहिले 4 अल्केन तुम्हाला व्यवस्थित येतातच. आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीममध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे फॉर फर्स्ट 4 अल्केन जे कॉमन नेम आहे तेच काय म्हणून स्वीकारल्या गेलेलं आहे? IUPAC नेम म्हणून स्वीकारल्या गेलेला आहे. आता आपल्याला उरलेले IUPACचे रूल्स एक एक एक्झाम्पल घेऊन आपण लक्षामध्ये घेणार आहोत. काय आहे पहिला IUPACचा रूल? बघा, लॉंगेस्ट स्ट्रेच चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. आपण लॉंगेस्ट स्ट्रेच चेन ऑफ कार्बन ॲटम कन्सिडरेशनमध्ये घेणार आहोत आणि त्याला बेस नेम अल्केन हे आपण देणार आहे. बेस नेम अल्केन इज गिव्हन टू इट. काय रूल नंबर 1 लक्षात घ्या. हे रूल कधी आपल्याला लिहिण्याचं काम नाही आहे, पण हे रूल आपल्याला अप्लाय करायचे आहेत. त्याचं अप्लिकेशन आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. मग पहिला रूल आहे लॉंगेस्ट स्ट्रेच चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन अँड फ्रॉम दॅट लॉंगेस्ट स्ट्रेच चेन काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम. त्या लॉंगेस्ट स्ट्रेच चेनमध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत ते मोजा आणि त्यावरनं त्या कंपाऊंडचं बेस नेम अल्केन हे त्याला दिलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्यासमोर एक उदाहरण मी दिलेलं आहे. आता हे जे उदाहरण आहे यामध्ये जर का आपण बघितलं तर याचं IUPAC नेम आपल्याला तयार करायचं आहे. मग याचं जर का IUPAC नेम तयार करायचं असेल तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे यातली लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आपल्याला निवडता आली पाहिजे. आपण पहिले लॉंगेस्ट स्ट्रेच चेनचा विचार करूच नाही. आपण पहिले हे बघू की यामध्ये चेन किती आहेत. मग आता बघा, इथून सरळ गेल्यानंतर ही एक चेन आपल्याला दिसते. इथून असं सुद्धा चेन म्हणून घेतल्या जाऊ शकते आणि तिसरं ही सुद्धा चेन म्हणून घेतल्या जाऊ शकते. पुन्हा एकदा ऐका, याला जर का मी स्ट्रेच चेन म्हणून कन्सिडर केलं, ठीक आहे, तर ही काय झाली? ब्रँच. दुसरं, याला जर का मी स्ट्रेच चेन म्हणून कन्सिडर केलं तर हा जो CH3 आहे तो कशामध्ये जाणार? ब्रँचमध्ये. तिसरं, 1, 2, 3, 4 याला जर का मी स्ट्रेच चेन म्हणून कन्सिडर केलं तर ही ब्रँचमध्ये येणार आहे. या ठिकाणी तुमच्या डोक्यातनं स्ट्रेच चेनची जी कन्सेप्ट आहे ही मॅथमॅटिक्सची स्ट्रेच चेन ही तुमच्या डोक्यातनं तुम्हाला काढून टाकणं आवश्यक आहे. ब्रँच केव्हा असते? एखाद्या अल्केनमध्ये ब्रँच आहे की नाही हे ओळखायचं कसं? जो कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच आहे हे दिसलं की समजायचं तिथे ब्रँच आहे. बघा, या ठिकाणी ब्रँच आहे का? नाही. का बरं? हा कार्बन 2च कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. चला या ठिकाणी या, इथे ब्रँच आहे का? तर हा कार्बन 1, 2 आणि 3 तिघांना अटॅच आहे. याचा अर्थ या ठिकाणी ब्रँच आहे. मग ब्रँचच्या ठिकाणी समजा ही ब्रँच मी याला स्टार करतो. ब्रँचच्या ठिकाणी आपल्याला डिसाईड करायला चान्स आहे की याला ब्रँच म्हणायचं की याला ब्रँच म्हणायचं. पहिल्या वेळा मी काय केलं? ही स्ट्रेच चेन घेतली, याला ब्रँच म्हटलं. दुसऱ्या वेळेला काय केलं? याला मी स्ट्रेच चेन म्हणजे मेन चेन असं म्हटलं, याला आपण ब्रँच म्हणून कन्सिडर केलं.
तिसऱ्या वेळेला याला मी स्ट्रेट चेन म्हणतो आणि या भागाला, या 5 कार्बनच्या भागाला मी ब्रँच म्हणून या ठिकाणी लक्षामध्ये घेतोय. याचा अर्थ काय, या कंपाऊंडमध्ये एकूण 3 चेन आहेत. या 3 चेन पैकी आपल्याला अशी चेन सिलेक्ट करायची आहे की जी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बन ॲटम्स आहे. ती चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मग बघू आपण 1 2 3 4 5 6 7 ही जर का स्ट्रेट चेन म्हणून घेतली तर यामध्ये 7 कार्बन ॲटम्स आल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा 1 2 3 4 5 6 7 8 यामध्ये 8 कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये आल्याचं दिसतं. ज्या वेळेला मी 7 कार्बन ॲटमची चेन लक्षात घेतो तेव्हा हा 2 कार्बनचा जो ग्रुप आहे हा ब्रँचमध्ये येतो. ज्या वेळेला मी ही स्ट्रेट चेन घेतो त्यावेळेला 1 कार्बनचा हा CH3 ब्रँचमध्ये येतोय. तिसरी पण एक चेन होती 1 2 3 4 ही 4च कार्बनची आहे. त्यावेळेला हा 5 कार्बनचा जो अल्किल ग्रुप आहे तो ब्रँचमध्ये. काय दिसतंय, ही जी चेन होती 1 2 3 4 5 6 7 7ची, 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनची, नंतर 1 2 3 4 म्हणजे एक 7 कार्बनची चेन आहे, एक 8 कार्बनची चेन आहे आणि एक 4 कार्बनची चेन आहे. मग यातली लॉंगेस्ट स्ट्रेट चेन कोणती, तर 8 कार्बनची. मग आता फिक्स झालं 8 कार्बनची जी आहे ती लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे आणि त्याचाच आपण विचार करणार. याचा अर्थ याला आपण स्ट्रेट चेन म्हणून घेणार नाही. ही झाली आपली स्ट्रेट चेन आणि या CH3ला आपण फाटा फुटलाय, ब्रँच आहे असा आपण कन्सिडर करणार आहोत. CH3 म्हणजे मिथिल अल्किल ग्रुप शिकलोय आपण, त्या अल्किल ग्रुपचा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे आपल्याला. मग हा CH3 मिथिल हा ब्रँचमध्ये आहे हे आपण लक्षात घेऊ आणि ही झाली तुमची स्ट्रेट चेन. किती कार्बन ॲटम्स आहेत त्यामध्ये, 8 कार्बन ॲटम्स आर देअर. काय आहे आपला पहिला रूल, लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन बाय काउंटिंग द नंबर ऑफ कार्बन ॲटम, बेस नेम अल्केन इज गिवन. मग यातले लॉंगेस्ट स्ट्रेट चेनमध्ये 8 कार्बन ॲटम्स आहे, मग त्यावरनं बेस नेम अल्केन देऊन टाकू. 8 कार्बनचा अल्केन, 8 म्हणजे ऑक, सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, हा झाला ऑक्टेन. म्हणजे यातली जी स्ट्रेट चेन आहे ती 8 कार्बनची आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यावरनं बेस नेम ऑक्टेन आपण देऊन टाकलेला आहे. पण अजूनही पहिला रूल वापरला तर याचं पूर्ण नाव झालेलं नाही, कारण या ब्रँचचा अजून या नावामध्ये उल्लेख नाही. मग आता त्या ब्रँच विषयी आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. रूल नंबर B बघा, ब्रँचिंग पोझिशन लक्षामध्ये घ्या. कोणती आहे ब्रँचिंग पोझिशन, ही किती कार्बनची आहे, 1 कार्बनचा अल्किल ग्रुप CH3, नाव त्याचं मिथिल. आता हा जो मिथिल आहे तो या कार्बनला अटॅच आहे. या कार्बनची पोझिशन आपल्याला डिसाईड करायची आहे. आता या कार्बनची पोझिशन डिसाईड करत असताना तुम्ही इकडनं पण मोजू शकता, इकडनं पण मोजू शकता. चला मोजून बघू आपण. इकडनं जर का मोजलं तर 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 कार्बनला हा CH3 ब्रँच म्हणून तिथे आहे. आता इकडनं मोजतो मी 1 2 3 म्हणजे 3rd कार्बनला CH3 ब्रँचमध्ये आहे. इकडनं मोजलं तर 6 कार्बनला CH3 ब्रँचमध्ये आहे. इकडनं मोजलं तर 3rd कार्बनला CH3 ब्रँचमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. मग अशा बाजूनी मोजा जिकडनं ती ब्रँचिंग पोझिशन लवकर येते. शॉर्टकट आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये होते ती करण्याचा प्रयत्न करतो. तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. ज्या बाजूने ब्रँचिंग पोझिशन लवकर येईल त्या बाजूने आपण मोजणार आहोत. मग इकडनं काउंट नाही करायचं, कारण इकडनं काउंट केल्यावर 6 कार्बनला येतं. इकडनं काउंट करा, हा 1st कार्बन, हा 2nd, 3rd, 4th, 5th, 6, 7 आणि 8 असे 8 कार्बन ॲटमची लॉंगेस्ट स्ट्रेट चेन म्हणून तर नाव दिलं होतं आपण ऑक्टेन. आता 3rd आहे ब्रँचिंग पोझिशन आणि त्याला अटॅच आहे CH3 आणि CH3चं नाव आहे मिथिल. मग आपण याला नाव देणार 3 मिथिल ऑक्टेन. 3 मिथिल ऑक्टेन असं आपण याला नाव दिलेलं आहे. नंबर आणि नावाच्या मध्ये हायपन देण्याची पद्धत आहे. हायपन म्हणजे आडवी रेष. मग याचं नाव झालं 3 मिथिल ऑक्टेन. बघा A आणि B असे 2 रूल्स आपण यूज केले आहेत.
पहिला होता लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन बाय काउंटिंग द नंबर ऑफ कार्बन ॲटम, कार्बनची संख्या मोजा, द बेस नेम अल्केन इज गिव्हन टू इट. दुसरा होता द ब्रँचिंग पोझिशन, फाइंड आउट द ब्रँचिंग पोझिशन अँड लोएस्ट पॉसिबल नंबर इज गिव्हन टू इट. कोणत्या बाजूनी ब्रँच लवकर येते त्या बाजूनी मोजायला सुरुवात करणार. इकडनं ब्रँच तिसऱ्याच कार्बनला येत होती म्हणून इकडनं मोजलं, असा हा ऑक्टेन. आणि थर्ड कार्बनला CH3 आहे म्हणून 3 मिथिल ऑक्टेन असं याचं नाव झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण ए आणि बी हे दोन रूल्स लक्षामध्ये घेतले. आता हा जो सी रूल आहे तो आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. काय दिलाय बघा, सम ऑफ द लोकंड्स दॅट इज पोझिशन ऑफ ब्रँचिंग मस्ट बी लोएस्ट. अजून एक दिलेला आहे, नंबर मस्ट बी गिव्हन टू ईच सबस्टिट्युएंट दॅट इज ब्रँच. आणि जर का दोन सारखे अल्किल ग्रुप्स असले, समजा दोन मिथिल ग्रुप आहेत, मग दोन मिथिल ग्रुप जर का ब्रँचमध्ये असतील तर मिथिल मिथिल न लिहिता तुम्ही डायमिथिल लिहा. दोन्ही सारखे असले तर. 3 मिथिल ग्रुप जर का ब्रँचमध्ये असले तुम्ही ट्रायमिथिल लिहू शकणार आहे. 4 मिथिल ग्रुप जर का ब्रँचमध्ये असले तुम्ही टेट्रामिथिल लिहू शकणार आहे. ऐका, आपण इथे थोडा उलट जाऊ रूल्सकडे. जर का दोन सारखे मिथिल ग्रुप असले तर डायमिथिल, किंवा दोन सारखे इथिल ग्रुप असले C2H5 वाले तर डायइथिल, 3 मिथिल ग्रुप असले तर ट्रायमिथिल, 4 मिथिल ग्रुप असले तर मिथिल 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 असं म्हणण्याच्या ऐवजी टेट्रामिथिल म्हणा, म्हणजे 4 मिथिल ग्रुप आहे, आपोआप लक्षामध्ये तिथे येणार. आपल्याला हे जे एक्झाम्पल्स आहे यामध्ये सी, डी आणि ई हे रूल्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. आता कोणकोणते रूल्स आहेत बघा. या ठिकाणी आपण सांगतोय सम ऑफ द लोकंड्स मस्ट बी लोएस्ट. अर्थात CDE रूल वापरत असताना ए आणि बी जे रूल आहे ते रूल सुद्धा आपल्याला लक्षामध्ये ठेवावेच लागतात. ते रूल वगळून चालणार नाही, त्या रूल्सला विसरून चालणार नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. परत एकदा याचं नाव आपल्याला तयार करायचं आहे. लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. पुन्हा एकदा, ॲक्च्युली सरावानी नंतर लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन एका झटक्यामध्ये ओळखता येते, पण सध्याला तुमची प्रॅक्टिस व्हायची आहे, त्यामुळे यामध्ये असणाऱ्या सगळ्या चेनचा आपण पहिले विचार करू. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही चेन घेतल्या 8च कार्बनच्या आहेत. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 अशा भरपूर चेन्स आहे. या सगळ्या चेनचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येतं की ही 8 कार्बनची आहे आणि त्याचबरोबर ही सुद्धा 8 कार्बनची आहे. मग आता 2 चेन आपल्याकडे आहे. 2 पैकी सध्याला अशी परिस्थिती आहे कोणतीही सिलेक्ट केली तरी चालते, पण आपल्याला सोयीसाठी ही जी सरळ सरळ दिसते आहे ती आपण आता सिलेक्ट करणार आहे. म्हणजे ही आपण आता लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन म्हणून सिलेक्ट करणार आहोत. झाली. लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन ॲटम्स आहे. म्हणजे याला आपण नाव देऊ शकणार आहोत ऑक्टेन. काय नाव देऊ शकणार आहे? ऑक्टेन असं याला आपल्याला नाव देता येईल. आता राहिला मुद्दा पुढचा. ऑक्टेन तर नाव याला आपण दिलेलं आहे. आता हे जे ब्रँचिंग आहेत या ब्रँचिंग विषयी आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. आपण दुसरा रूल काय घेतला होता की ब्रँचिंग पोझिशन लोएस्ट पॉसिबल नंबरनी घ्यायची. इकडनं बघा बरं, ब्रँचिंग कुठे येते? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थला येते. इकडनं बघा, ही ब्रँच कितव्याला आहे? फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे इकडनं ब्रँच लवकर येते. मग ज्या बाजूनी ब्रँच लवकर येईल त्या बाजूनी आपण विचार करणार आहोत. मग इकडनं ब्रँच येते 4थ्या कार्बनला, इकडनं ब्रँच येते 2ऱ्या कार्बनला. साहजिकच या साईडनी आपण काउंटिंग सुरू करणार. मग हा जो आहे हा आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th, 8. लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन मध्ये 8 कार्बन ॲटम्स आहे म्हणून बेस नेम अल्केन, ऑक्टेन त्याला नाव दिलेलं आहे. आता ब्रँच कोणकोणते आहे? ही ब्रँच आहे. तुम्हाला कसं काय समजलं ब्रँच आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं. ब्रँच कुठे असते? जिथे एक कार्बन डायरेक्टली 3 कार्बनला किंवा 2 पेक्षा जास्त कार्बनला दिसला म्हणजे ब्रँच आहे. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 1 2 3 म्हणजे इथे ब्रँच आहे. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 1 2 3 म्हणजे इथे पण ब्रँच आहे. म्हणजे 2 ब्रँचेस या ठिकाणी आहेत. ही किती कार्बनची ब्रँच आहे? 1. याचं नाव काय आहे? मिथिल. ही पण किती कार्बनची ब्रँच आहे? 1. याचं पण नाव काय आहे? मिथिल.
आता बघा इकडनं आपण मोजणार, कारण लोएस्ट पॉसिबली हा ब्रँच लवकर येतोय. मग हा मिथिल कितव्या कार्बनला आहे? दुसऱ्या, म्हणजे हा झाला 2 मिथिल. हा कितव्याला आहे? 5व्याला, म्हणजे हा झाला 5 मिथिल. मग आता हा 2 मिथिल आहे, हा 5 मिथिल आहे. योगायोगाने दोन्ही मिथिल ग्रुप सारखेच आहे. मग दोन्ही मिथिल ग्रुप जर का सारखे आहे तर आपण दोनदा मिथिल मिथिल लिहिण्याच्या ऐवजी डायमिथिल हा शब्दप्रयोग आपण वापरणार. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही नावाच्या आधी लिहा डायमिथिल. आणि कितव्या कार्बनला दिसतंय आपल्याला? हे दुसऱ्याला आणि 5व्याला. तर याच्या आधी 2, 5 आणि हायपन देऊन टाका. म्हणजे या कंपाऊंडचं नाव काय झालं? 2,5 डायमिथिल ऑक्टेन. 2,5 डायमिथिल ऑक्टेन. या ठिकाणी आपण इकडनंच का मोजलं याच्याकरता मी तुमच्यासमोर 2 वाक्य मांडणार आहे. पहिलं वाक्य की ज्या बाजूनी ब्रँच लवकर येईल तिकडनं आपण मोजणार. किंवा दुसरं एक वाक्य लक्षात घ्या, सम ऑफ द लोकंड्स मस्ट बी लोएस्ट. लोकंड म्हणजे पोझिशन ऑफ सबस्टिट्युअंट, पोझिशन ऑफ ब्रँच. ज्या बाजूनी ब्रँचिंग पोझिशनची बेरीज कमीत कमी येईल त्या बाजूनी मोजायला पाहिजे. समजा आपण असा विचार केला की इकडनं मोजलं आपण, मग इकडनं जर का मोजलं तर याला मी समजा 1 म्हटलं असतं तर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता मला सांगा ब्रँचिंग किती वेळेला असती? 4th. याची नंबर लिहिली. दुसरी ब्रँचिंग किती वेळेला असती? 7. 7 + 4 किती झाले? 11. म्हणजे सम ऑफ द लोकंड्स किती येतं? 11. जर का इकडनं मोजलं तर. ते जर का या बाजूनी मोजलं तर सम ऑफ द लोकंड्स किती येतं बघा. इकडनं मोजल्यानंतर ब्रँचिंग कितव्या पोझिशनला आहे? 2nd. पुढची ब्रँचिंग कितव्या पोझिशनला आहे? 5th. 2 + 5 किती झाले? 7. इकडनं सम ऑफ द लोकंड्स येत होते 11. इकडनं सम ऑफ द लोकंड्स आहे 7. ज्या बाजूनी सम ऑफ द लोकंड्स कमी येणार त्या बाजूनी काउंटिंग करायला सुरुवात करायची. कारण रूल आपल्याला सांगतो सम ऑफ द लोकंड, लोकंड म्हणजेच पोझिशन ऑफ ब्रँचिंग, मस्ट बी लोएस्ट. आणि म्हणून या साईडनी काउंटिंग करा. सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट आल्याचं तुम्हाला दिसेल आणि त्यामुळे आपण इकडनं काउंटिंग करणार. ही जी काउंटिंग आहे ही आपल्याला पकडता येणार नाही आणि त्यामुळे हीच काउंटिंग आपण घेणार आणि याचं नाव होईल 2,5 डायमिथिल ऑक्टेन. तुम्हाला 4,7 डायमिथिल ऑक्टेन हे नाव लिहिता येणार नाही, ते चुकीचं नाव असेल. IUPACने नियम ठरवून दिलाय की सम ऑफ द लोकंड्स दॅट इज पोझिशन ऑफ ब्रँचिंग मस्ट बी लोएस्ट. ते लोएस्ट असणं आवश्यक आहे. पुढला मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे. काय एक्झाम्पल आहे बघा. यातली लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आता सरळ सरळ दिसते तुम्हाला. आता लॉंगेस्ट स्ट्रेच चेन निवडायला त्रास जाणार नाही, तुमची आता आयसाईट त्याच्याकरता बसलेली असेल. ही लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आहे असं आपण म्हणू शकतो. 1st कार्बन, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6. 6 कार्बन ॲटम्स आहे. आता याचं नाव देत असताना 6 कार्बन ॲटमचा अल्केन म्हणून बेस नेम याचा आपण देणार आहोत हेक्झेन. यात काय अडचण नाही. हेक्झेन हे झालं, बेस नेम झालं. आता ब्रँचेस बाकी आहे. ही एक ब्रँच आहे, ही दुसरी ब्रँच आहे, ही तिसरी ब्रँच आहे. सांगा ही किती कार्बनची ब्रँच आहे? 1 म्हणजे मिथिल. ही पुन्हा मिथिल, ही पण मिथिल. असे किती मिथिल ग्रुप आहेत? 3. जर का 2 मिथिल असते तर डायमिथिल म्हणा, 3 मिथिल असले तर ट्रायमिथिल आपण त्याला म्हणणार. 4चं एक्झाम्पल आज सध्या घेतलेलं नाही, पण 4 मिथिल ग्रुप असते तर त्याला आपण टेट्रामिथिल असं देखील म्हटलं असतं. मग आता या ठिकाणी 3 मिथिल ग्रुप आहे म्हणून ट्रायमिथिल आपण याला म्हणणार आहोत. आता ट्रायमिथिल हे तर याला आपण नाव दिलेलं आहे. आता पुढला विचार काय असेल आपला? दिस इज ट्रायमिथिल. आता ट्रायमिथिलला देत असताना मी इथे शब्द लिहून टाकतो वाटलं असतं की ट्रायमिथिल. पण आता राहिलेली गोष्ट ही आहे त्यांची पोझिशन. पोझिशन घेत असताना इकडनं जर का काउंट केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6. मी इकडनं काउंट करतो 1, 2, 3, 4, 5, 6. चला सम ऑफ द लोकंड्स घेऊ. इकडनं मोजल्यावर 3ऱ्याला ब्रँच आहे, 4थ्याला ब्रँच आहे, 5व्याला ब्रँच आहे. 3 + 4 + 5. 5 + 4 9 + 3 12. सम ऑफ द लोकंड्स 12 आलेला आहे. आता इकडनं काउंटिंग करू आपण. ही पोझिशन फर्स्ट घेतली, ही 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6. मग आता काय दिसतंय? इकडनं घेतल्यावरती 2 + 3 +
4. चला सम करा. 4 + 3 7 + 2 9. इकडनं सम ऑफ द लोकंड्स 9 आहे. इकडनं काउंट केल्यावर सम ऑफ द लोकंड्स 12 आहे. रूल काय सांगतो आपल्याला की सम ऑफ द लोकंड्स मस्ट बी लोएस्ट, म्हणजे इकडनं काउंट करणं आपल्याला भाग आहे. मग इकडनं काउंट करू आपण. ही जी आहे वरची नंबरिंग ही कॅन्सल, ही नंबरिंग सिस्टीम आपल्याला द्यावी लागेल. सांगा पहिला मिथिल ग्रुप कितव्याला आहे? सेकंड. दुसरा कितव्याला आहे? थर्ड. तिसरा कितव्याला आहे? फोर्थ. म्हणजे 2 3 4 असा आपल्याला नंबर या ठिकाणी द्यावा लागेल. 2 3 4 ट्राय मिथिल हेक्झेन हे त्याचं नाव आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. सध्याला आपण या रूल वरती जोर देतोय की सम ऑफ द लोकंड्स दॅट इज पोझिशन ऑफ ब्रँचिंग मस्ट बी लोएस्ट, ते लोएस्ट असणं आवश्यक आहे. नंबर मस्ट बी गिव्हन टू ईच सबस्टिट्युएंट दॅट इज ब्रँच. या रूलचं स्पष्टीकरण आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्याच्याकरता हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. बघा लक्ष द्या. यातली लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आता सरळ सरळ तुमच्या समोर येते. 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम्स आहे, म्हणजे याचं बेस नेम जे आहे ते असणार आहे हेक्झेन. यात कोणाला शंका असण्याची गरज नाही. आता हेक्झेन. आता आपल्याला ब्रँचेस बघायचे आहे. या ठिकाणी ही ब्रँच दिसते, खरंच आहे का ब्रँच? हा कार्बन डायरेक्टली किती कार्बनला आहे? 1 2 3 म्हणजे ब्रँच आहे. हा CH3 ब्रँचमध्ये टाकला. इथे हे ब्रँचेस दिसतात आहेत का? बघा हा कार्बन डायरेक्टली किती कार्बनला आहे? 1 2 3 4. 2 पेक्षा 2 जास्त कार्बनला अटॅच आहे, म्हणजे 2 ब्रँचेस इथे आहेत. या 2 ब्रँचेस आपण दिलेल्या आहेत. आता बेस नेम हेक्झेन तर झालं आपलं. 3 अल्किल ग्रुप ब्रँचमध्ये आहे. बरं तिन्हीच्या तिन्ही मिथिल आहे. मग तिन्हीच्या तिन्ही मिथिल आहे तर तुम्हाला सांगितलंय सेम 3 अल्किल ग्रुप जर का असले तर ट्राय शब्द वापरा. मग याला आपण शब्द वापरू ट्राय मिथिल. काय शब्द वापरला? ट्राय मिथिल हेक्झेन. इथपर्यंत आलो आपण. आता ब्रँचिंग पोझिशन द्यायची आपल्याला. इकडनं काउंट केलं तर ब्रँच किती वेळा येते? 1 2 3. इकडनं काउंट केलं तर किती वेळा येते? 1 2. बरोबर. म्हणजे या साईडनी काउंटिंग आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. मग या साईडनी जर का आपण काउंटिंग केली तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की 1 2 सेकंडला CH3 आहे. 3 4 4ला 2 CH3 आपण या ठिकाणी दिलेले आहेत. मग 2 CH3 जर का दिलेले आहेत तर याचं नाव काय होईल? आता याचं नाव येणार हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. अशा तऱ्हेने 6 कार्बन ॲटम्स आपण इथे घेतलेले आहे. याचं नाव येणार 2 4 4 2 4 4. बरोबर आहे. तर 2 4 4 ट्रायमिथिल हेक्झेन. या ठिकाणी असं करायचं नाही 2 4 ट्रायमिथिल हेक्झेन किंवा दोन्ही मिथिल ग्रुप चौथ्याच कार्बनला आहे, मग दोनदा 4 4 कशाला म्हणायचं? तर जेवढे अल्किल ग्रुप आहे तेवढ्याची पोझिशन आली पाहिजे. ट्रायमिथिल आहे ना, म्हणजे 3 मिथिल ग्रुप आहे. तिघांची पोझिशन तुम्हाला देणं आवश्यक आहे. म्हणून त्यातला एक मिथिल सेकंडला होता, उरलेले 2 मिथिल फोर्थला होते. म्हणून 2 4 4 ट्रायमिथिल हेक्झेन असं आपण याला नाव दिलेलं आहे. चला सम ऑफ द लोकंड्स एकदा बघून घेऊ आपण. या साईडनी जर का आपण मोजलं असतं तर 3 + 3 1 2 3 4 5 हे 5th ला आलं असतं. म्हणजे किती होत आहे बघा? 3 + 3 किती झाले? 6 + 5 किती झाले? 11. आता या साईडनी जर का काउंटिंग केली तर 2 + 4 + 4 4 + 4 8 + 2 10. म्हणजे सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट आहे इकडनं काउंट केल्यानंतर. म्हणून या बाजूनी आपण काउंटिंग केलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1. दुसरा मुद्दा, 2 मिथिल ग्रुप एकाच कार्बनला जरी अटॅच असले तरी त्यांचे नंबरिंग सेपरेट द्यायचे. 2 4 ट्रायमिथिल रॉंग. 2 4 4 ट्रायमिथिल हेक्झेन असं नाव तुम्हाला त्याचं द्यावं लागेल. रूल लक्षात येतोय? नंबर मस्ट बी गिव्हन टू ईच सबस्टिट्युएंट. प्रत्येक सबस्टिट्युएंटला तुम्हाला नंबर देणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेने आपण ABCDE हे रूल्स लक्षात घेतले आहे. एकदा रिवाइज करू. पहिला, लॉंगेस्ट स्ट्रेच चेन ऑफ कार्बन ॲटम मस्ट बी टेकन इनटू कन्सिडरेशन. Base name alkane is given from that by counting the number of carbon atom. Second, branching position must be गिव्हन बाय लोएस्ट पॉसिबल नंबर. जिकडनं ब्रँच लवकर येईल तिकडनं मोजणार आहे आपण. तिसरं, सम ऑफ द लोकंड्स दॅट इज पोझिशन ऑफ ब्रँचिंग मस्ट बी लोएस्ट. 2-3 एक्झाम्पल तुमच्या समोर मांडले मी, त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की सम ऑफ द लोकंड्स कसे काढायचे आणि जिकडनं सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट असेल तिकडनं आपण काउंटिंग करणार आहोत. त्यानंतर दिलं नंबर मस्ट बी गिव्हन टू ईच सबस्टिट्युएंट. प्रत्येक सबस्टिट्युएंटला त्याचा नंबर मिळालाच पाहिजे. तो सबस्टिट्युएंट
कुठे अटॅच आहे हे एक्झॅक्टली क्लिअर झालं पाहिजे, कन्फ्युजिंग नको. त्यानंतर पुढे सांगितलं 2 सेम अल्किल ग्रुप असले तर डाय, 2 मिथिल ग्रुप डायमिथिल, 3 मिथिल ग्रुप ट्रायमिथिल, 4 मिथिल ग्रुप टेट्रामिथिल. 5च्या 5 रूल्स ABCDE क्लिअर झाले असतील. आता पुढचा रूल बघा. 2 डिफरंट अल्किल ग्रुप्स आर ॲज अ सबस्टिट्युएंट. 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप जर का सबस्टिट्युएंट म्हणून असतील तर मग अशा वेळेला काय करायचं ते या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहे. या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. यात लॉंगेस्ट स्ट्रेच चेन क्लिअर दिसते. 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन ॲटम्स आर देअर इन अ लॉंगेस्ट स्ट्रेच चेन. 7 कार्बनसाठी प्रिफिक्स आहे हेप्ट, अल्केनचा सफिक्स आहे ANE, बेस नेम मिळालेला आहे, बेस नेम अल्केन मिळालेला आहे हेप्टेन. यात कन्फ्युजन नको कोणाचा. आता ब्रँचेस बघा. ही पण ब्रँच आहे, ही पण ब्रँच आहे, बरोबर. ही 1 कार्बनची ब्रँच आहे, नाव आहे मिथिल. ही 2 कार्बनची ब्रँच आहे, नाव आहे इथिल. आता एकाच कार्बनला दोन्ही ब्रँच आहेत. कुठूनही काउंट केलं तरी आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर बघायचा आहे. इकडनं 1 2 3 4, इकडनं 1 2 3 4, कुठूनही मोजलं तरी ब्रँचिंग सारखंच येत आहे. अशा वेळेला युजली या साईडनी काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. 4th पोझिशनला 2 ब्रँचेस आहे. 4th पोझिशनला मिथिल पण आहे, 4th पोझिशनला इथिल पण आहे. म्हणजे आपल्याकडे 2 तुकडे अजून याला जोडायचे आहेत. 4 इथिल 4 मिथिल. आता प्रश्न हा पडतो पहिले कोणाला, प्रिफरन्स कोणाला, तर ते आपण या रूलमध्ये दिलाय. 2 different alkyl groups are present as a substituent, then they are named as alphabetically. अल्फाबेटिकली त्यांना प्रिफरन्स द्या. बघा, याची नावाची सुरुवात कशाने होते E, याच्या नावाची सुरुवात कशाने होते M. ABCD पाठ पाहिजे. या ठिकाणी E पहिले येणार, मग E पहिले येणार म्हणजे तुम्ही E पहिले लिहिणार त्या ठिकाणी, म्हणजे याचं नाव होणार 4-इथिल, कॉमा द्या 4-मिथिल, आणि शेवटचा शब्द खाली लिहिलेला आहे, सध्या इथे बसत नव्हतं म्हणून 4-इथिल 4-मिथिल हेप्टेन. काय नाव झालं? 4-इथिल 4-मिथिल हेप्टेन. हे त्याचं नाव झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा लक्ष द्या. If 2 different alkyl groups are present as a substituent, then they are named as alphabetically. 2 वेगवेगळे ब्रँचेस होते, एकाचं नाव होतं मिथिल, एकाचं नाव होतं इथिल. इथिल हा अल्फाबेटिकली पहिले येतो म्हणून नाव दिलं 4-इथिल 4-मिथिल हेप्टेन. लक्षात आलाय हा रूल. F रूल आपण या ठिकाणी आता लक्षामध्ये घेतलेला आहे. आता आपल्याला G रूल जो आहे तो लक्षामध्ये घ्यायचा आहे. काय आहे G रूल ते एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सांगतो आणि मग आपण तो G रूल वाचून घेऊ. बघा, हे एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर दिलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये पहिले लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. हे 2 आहेत, लक्षात घ्या. इथे जरी C2H5 लिहिलं त्याला एक काउंट नाही करायचं. C2H5 म्हणजे ॲक्च्युली CH2 CH3 असतो, लक्षात घ्या. व्हॉट इज C2H5? CH2 CH3. हा जो C2H5 आहे हा ॲक्च्युली असा आहे CH2 CH3. त्याला डायरेक्टली C2H5 लिहितात आणि घाईघाईमध्ये आपण त्याला एकच काउंट करत असतो. तो एक नाही आहे, 2 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. 8 कार्बनची 1 2 3 4 5 6 7 8. आता लक्षात आलाय 8 कार्बनची लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आहे. मग ही पण 8 कार्बनची आहे, ही पण 8 कार्बनची आहे. मग जी सरळ सरळ दिसते ती घेऊ आपण. मग ही सिलेक्ट केली आपण लॉंगेस्ट स्ट्रेच चेन. ऑक्टेन बेस नेम देऊन टाकतो त्याला, ऑक्टेन. ओके. आता पुढला मुद्दा आहे ब्रँचेस. बघा, ही ब्रँच आहे, खरंच ब्रँच आहे का? हा कार्बन कितीला अटॅच आहे? 1 2 3 आहे ब्रँच या कार्बनपाशी. ती 1 कार्बनची आहे, नाव आहे याचं मिथिल. याच्या नावाची सुरुवात होते M. इकडे पण एक ब्रँच दिसते आहे, 2 कार्बनची आहे, नाव आहे याचं इथिल. याची सुरुवात E नी होते आणि ही या ठिकाणी ब्रँच आहे. खरंच ब्रँच आहे का? हा कार्बन कितीला डायरेक्टली अटॅच आहे? 1 2 3. तुम्हाला इथं 2 दिसतात आहे, 2ला नाही आहे. CH2 CH3 हा, म्हणजे हा कार्बन फक्त या CH2च्याच कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. म्हणजे 1 2 3 3च कार्बनला तो डायरेक्टली अटॅच आहे, म्हणजे इथे ब्रँच आहे. ही एक ब्रँच आहे CH3 मिथिल, ही एक ब्रँच आहे C2H5 इथिल. आता विचार करा, समजा इकडनं काउंट केलं तर हा येतो 1 2 3 4 5 6 7 8. इकडनं ब्रँच किती वाला आहे? 3rd ला आणि 6th ला.
3 + 6 सम ऑफ द लोखंड किती झाले 9. आता इकडनं मोजू सम ऑफ द लोखंड 1 2 3 4 5 6 7 8. चला ब्रँचिंग किती वेळेला आहे 3rd आणि 6 3 आणि 6 ला आहे. सम ऑफ द लोखंड किती झाले 9. म्हणजे इकडनं जरी मोजलं तरी सम ऑफ द लोखंड 9 आहे, इकडनं जरी मोजलं तरी सम ऑफ द लोखंड 9 आहे. मग काही जण विचार करतील कुठूनही मोजलं तर चालेल का? नाही. या ठिकाणी एक नियम आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे की दोन्हीही साईडनी डिफरंट अल्किल ग्रुप जर का ब्रँचमध्ये असतील आणि सम ऑफ द लोखंड सारखे येत असतील, ऐका काय कंडिशन आहे, 2 डिफरंट अल्किल ग्रुप्स हे ब्रँचमध्ये आहेत आणि दोन्हीकडनं मोजल्यावर त्यांचे सम ऑफ द लोखंड जर का सारखे येत असतील तर अशा बाजूनी काउंट करायला सुरुवात करा जो अल्किल ग्रुप अल्फाबेटिकली पहिले येईल. इकडनं येतो मिथिल ग्रुप सुरुवात आहे एम, इकडनं येतो इथिल ग्रुप सुरुवात आहे ई. मग तुम्हाला या साईडनी काउंट करावं लागेल. जरी दोन्ही साईडनी सम ऑफ द लोखंड सारखे असले तरी अशा बाजूनी मोजायला सुरुवात करा ज्या बाजूचा अल्किल ग्रुप अल्फाबेटिकली पहिले येतो. हा आहे याचा अल्फाबेट आहे एम, त्याचा अल्फाबेट आहे ई. कोण अल्फाबेटिकली पहिले येईल? इथिल ई. मग याच बाजूने तुम्हाला काउंट करावं लागेल. वरची जी काउंटिंग सिस्टीम आहे ही कॅन्सल. 1 2 3 4 5 6 7 8. याचा अर्थ तिसऱ्याला इथिल आहे 3 इथिल आणि 6व्याला मिथिल आहे 6 मिथिल. लिहिताना सुद्धा अल्फाबेटिकली लिहायचं आहे. म्हणजे पहिले लिहिणार आपण 3 इथिल, त्यानंतर लिहिणार आपण 6 मिथिल आणि बेस नेम आहे तुमचं ऑक्टेन. काय नाव झालं याचं पूर्ण? 3 इथिल 6 मिथिल ऑक्टेन. आता हा रूल बघा, 4 ओळींचा रूल झालेला आहे. तो मी तुम्हाला थोडक्यात सांगितला की 2 डिफरंट अल्किल ग्रुप जर का ब्रँचमध्ये असतील आणि त्यांचे सम ऑफ द लोखंड सारखे असतील तर अशा बाजूनी काउंटिंग करायला सुरुवात करा जो अल्किल ग्रुप अल्फाबेटिकली पहिले येईल. इकडनं 3 नंबरला मिथिल होता, इकडनं 3 नंबरला इथिल होता. अल्फाबेटिकली पहिले कोण आहे? इथिल. म्हणून या बाजूनी काउंटिंग करायला आपण सुरुवात केलेली आहे. हा रूल दिलेला आहे आपण जी रूल. आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे एच रूल. काय आहे एच रूल? इथे मी तुम्हाला एक्झाम्पलच्या द्वारे समजावून सांगणार आहे. बघा हे तुमच्या समोर एक्झाम्पल आहे, याचं नाव आपल्याला तयार करायचं आहे IUPAC नेम. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाही, तो म्हणजे आहे लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. ज्याप्रमाणे घरात आल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिले हात धुणार, त्याच्याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट करणार नाही, त्याचप्रमाणे IUPAC नेमिंग जर का तुम्हाला द्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करणार, ते म्हणजे लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. हा रूल वापरल्याशिवाय बाकी कोणताही रूल पहिले विचारात घ्यायचा नाही. त्यामुळे लॉंगेस्ट स्ट्रेट चेन सिलेक्ट करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या. चला बघू आपण. 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटमची चेन आहे. दुसरी घेऊ 1 2 3 कॅन्सल, ती 6 ची मोठी आहे. 1 2 3 4 5 ही सुद्धा कॅन्सल करा. चला इकडनं काउंट करू. 1 2 3 4 5 6. बघा ही पण 6 कार्बनची चेन आहे आणि ही जी चेन आहे ही सुद्धा 6 कार्बनचीच आहे. मग दोन्हीही 6 कार्बनच्या चेन्स आहे. आतापर्यंत मी तुम्हाला असं म्हटलं की दोन्ही 6 कार्बनच्या जर का असल्या तर जी सरळ दिसते ती सिलेक्ट करून टाकू आपण. पण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला जरा रूलच्या माध्यमातून लक्षात घ्यायची आहे. कोणती चेन सिलेक्ट कराल? 2 6 कार्बनच्या लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे. विच चेन वी हॅव टू सिलेक्ट? थिंक अबाउट इट. रूल लक्षात घ्या. आता जर का मी ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन जर का घेतली तर ब्रँच कोणकोणत्या येतात? ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेतल्यानंतर ही ब्रँच आहे 1 कार्बनची, नाव आहे त्याचं मिथिल, सुरुवात आहे एम. ही पण एक ब्रँच आहे 2 कार्बनची, नाव आहे त्याचं इथिल, सुरुवात आहे ई. म्हणजे याला जर का मी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन म्हणून घेतलं तर किती ब्रँचेस आल्या? 2 ब्रँचेस आलेल्या आहे. आता दुसरी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेऊ. ही जर का लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मी घेतली तर हा पूर्ण ग्रुप म्हणजे एकटी ब्रँच म्हणून येते. म्हणजे धिस इज द लॉंग चेन ऑफ 6 कार्बन ॲटम हॅव्हिंग ओनली 1 ब्रँच. म्हणजे ही जर का लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेतली तर हाऊ मेनी ब्रँचेस आर देअर? 2. वन इज मिथिल, अदर इज इथिल. आणि ही जर का लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेतली तर एकच ब्रँच येईल, नेम इज आयसोप्रोपिल.
और सेकंडरी प्रोपिल. आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल ही ब्रँच होईल. किती ब्रँच असतील पण एकच. ही लॉंग चेन घेतली तर 2 ब्रँचेस, ही लॉंग चेन घेतली तर एकच ब्रँच आहे. नियम असा सांगतो, जर का लॉंगेस्ट चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम सारखे असतील तर अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन निवडा ज्यामध्ये सबस्टिट्यूएंट ब्रँचिंग जास्त आहे. ही जर का सिलेक्ट केली असती तर एकच ब्रँच आहे, ही जर का सिलेक्ट केली तर 2 ब्रँच आहे. मग कोणती सिलेक्ट करणार? अशी लॉंग चेन सिलेक्ट करा ज्यामध्ये ब्रँचेस जास्त आहे, म्हणजे ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आपण निवडणार. चला, ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन तर आपण निवडली. 1 2 3 4 5 6. बेस नेम मिळून गेला आपल्याला हेक्झेन. आता बेस नेम मिळाल्यानंतर उरलेल्या ब्रँचेसची पोझिशन सांगायची आहे. चला इकडनं काउंट करू. 1 2 3 4. चौथ्याला ब्रँच येते. इकडनं 1 2 दुसऱ्यालाच येते, म्हणजे इकडनं मोजणार. सरळ आहे. मग हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. चला, सेकंडला मिथिल आहे आणि थर्डला इथिल आहे. लिहिताना अल्फाबेटिकली लिहिणार आपण. मग याचं नाव काय येईल सांगा? 3 इथिल, 2 मिथिल, शेवटचा शब्द आहे हेक्झेन. बरोबर. दिस इज 3 इथिल 2 मिथिल हेक्झेन. सध्या बोर्डवरती जेवढे रूल्स आहेत हे सगळेच्या सगळे रूल्स मी तुमच्या समोर मांडले आहेत. शेवटचे 2 रूल रिवाईज करू आपण आणि हा पिरियड थांबवू आजचा आपण. अजून रूल्स बाकी आहेत ते नेक्स्ट पिरियडमध्ये आपण लक्षात घेणार. बघा, हे 2 रूल्स काय होते. जर का तुम्हाला असं दिसलं 2 वेगवेगळ्या ब्रँचेस दोन्हीकडनं मोजल्यावरती सारख्याच पोझिशनला येतात आहे. उदाहरणार्थ हा मिथिल इकडनं तिसऱ्याला होता, हा इथिल इकडनं तिसऱ्याला आहे, तर कोणत्या बाजूनी मोजायला सुरुवात करायची? अशा अल्किल ग्रुपच्या बाजूनी मोजायला सुरुवात करा जो अल्फाबेटिकली पहिले येतो. इथिलचा ई पहिले येतो म्हणून इकडनं मोजलं होतं तुम्ही. पुढचा रूल काय घेतला आपण? 2 लॉंगेस्ट स्ट्रेट चेन होत्या 6 कार्बनच्या. अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आपण निवडली ज्यामध्ये ब्रँचेस जास्त आहेत. ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन निवडल्यावरती 2 ब्रँचेस आल्या होत्या आणि शेवटचं नाव काय आलं होतं? 3 इथिल 2 मिथिल हेक्झेन. तुमच्या समोर हे लेक्चर मी मांडलेलं आहे. याचे रूल्स व्यवस्थित वाचायचे. एक एक एक्झाम्पल मी जे बोर्डवर दिलेलं आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आणि त्याच्यावरती स्वतः विचार करायचा. काही एक्झाम्पल स्वतः लिहून बघायचे. काही डिफिकल्टीज जर का आल्या तर कॉमेंट्समध्ये टाका. त्या डिफिकल्टीज मी नेक्स्ट लेक्चरमध्ये निश्चितपणे सॉल्व्ह करेल. थँक्यू.